पैसा या 3 मार्गांनी येत असेल तर आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं असं म्हटलं जातं. कारण पैशांमुळे अनेक समस्या सुटतात आणि त्याचबरोबर मित्रांनो महाभारतामध्ये विदुरानी गरिबी हे विषप्रमाणे असल्याचं सांगतात. गरिबीतून बाहेर येण्यासाठी लोक कधी-कधी चुकीच्या मार्गाचा देखील वापर करण्यास धजावत नाही आणि याबरोबरच वीरांनी आपल्या नीतीमध्ये संपत्तीबाबत अशाच काही गूढ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्या. विदुरांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये ठराविक मार्गाने मिळवलेली धन संपत्ती ही तुमच्या मानसन्मानाच्या हानीचं कारण ठरू शकते असे स्पष्ट केले आहे. विदुर नीती हा महाभारताचा विशेष भाग आहे. यामध्ये महात्मा विदुरजींनी अनेक गोष्टी आणि धोरणे सांगितली आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जर कोणी या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याला जीवनात प्रत्येक यश आणि आनंद मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला विदुर नीती अंतर्गत सांगत आहोत. कोणते काम केल्यानंतर कमावलेले पैसे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास देतात आणि त्याचबरोबर मित्रांनो धर्माचे उल्लंघन करून किंवा शत्रूसमोर डोके टेकवून खूप कष्ट करून प्राप्त होणारी संपत्ती कोणीही शोधू नये. अशा प्रकारे मिळवलेली संपत्ती जो ठेवतो तो हळूहळू गरीब होतो. मित्रांनो, खूप त्रास झाल्यावर म्हणजे कोणाशी वाद घालून किंवा कोणाला दुखावल्यावर जर आपण पैसे कमवून आपल्या घरी नेले तर अशा पैशामुळे कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा पैशांपासून दूर राहा आणि धर्माचे उल्लंघन म्हणजे चुकीचे कर्म करून कमावलेला पैसा सुद्धा आयुष्यात प्रगती करू देत नाही. त्याची मुले अशा पैशाचा नाश करतात. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये आणि शत्रूसमोर डोकं टेकवून म्हणजे ज्याच्याशी तुमचं अजिबात पटत नाही अशा व्यक्तीसोबत काम करणं आणि तो तुम्हाला चांगलं वाईट सांगत राहतो. पैसा आला तर असा पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. आणि मित्रांनो, पुढे पैशांत संबंधित आणखीन सांगताना विदुरजी म्हणतात की स्त्रीला कधीही पैसा देऊ नये. स्त्रीला आवश्यक असलेली कोणतीही वस्तू किंवा सामग्री तिने पुरुषाकडे आणली पाहिजे. स्त्रीच्या हातात पैसा देणे व्यर्थ ठरू शकते. विदुर नीतीनुसार आळसाने भरलेल्या व्यक्तीने कधीही पैसा देऊ नये. विदुर महाराज सांगतात की असे केल्याने व्यक्तीचे धन आणि संपत्तीचे नुकसान होते. एक आळशी माणूस सर्व पैसे वाया घालवतो, म्हणून आळशी व्यक्तीला पैसे देण्यास विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, विदुर नीतीमध्ये महात्मा विदुरांनी जीवनाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली आहे, ज्यामध्ये माणसाने आयुष्यात प्रगती करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगण्यात आले आहे. महाभारत काळातील मुख्य पात्रांपैकी एक असलेल्या विदुरजीच्या धोरणांचे लोक अजूनही पालन करतात. विदुर महाराज हे धृतराष्ट्राचे धाकटे भाऊ होते. असे म्हणतात की विदुरजी हस्तिनापूरच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देखील ओळखले जातात. आणि मित्रांनो, विदुर महाराजांचे असे मत आहे की पाप किंवा अयोग्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कधीही पैसा देऊ नये, कारण ज्याला पाप करण्यात रस असतो तो सर्व पैसा चुकीच्या कामात खर्च करतो. म्हणूनच अशा व्यक्तीला पैसे देणे टाळावे, अन्यथा संपूर्ण पैसा वाया जाऊ शकतो. जो मनुष्य आपल्या कर्मांमध्ये कनिष्ठ असतो तो आपले सर्व पैसे वाईट कामात खर्च करतो. त्यामुळे अशा व्यक्तीला पैसे देणे म्हणजे नाल्यात फेकल्यासारखे आहे.